राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण करण्यात आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमो शेतकरी योजना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, बघा अखेर निर्णय झालेला आहे। बघा आतापर्यंत काय होत होतं, नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी येणार, सरकार कधी पैशांचे वितरण करणार, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होत होता। पण आता शेतकऱ्यांची पूर्ण चिंता मिटलेली आहे। आता काळजी करण्याची गरज नसून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। बघा नमो शेतकरी योजना अखेर पूर्ण पैसे वाटपाच्या प्रक्रियेला कोणत्याही क्षणी मंजुरी मिळत आहे, पैसे येणार आहेत। बघा आता पैसे येण्यासाठी कोणताही उशीर होणार नाही। त्याचं कारण म्हणजे पैसे येतानाच डीबीटीची प्रक्रिया आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे खात्यावरती पोहोचणार आहेत। म्हणजे तिकडून पैसे एकदा वाटपाचं बटन दबलं की इकडे पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला किती 30 मिनिटांमध्येच मिळणार किंवा जास्तीत जास्त 35 मिनिटांमध्ये हे पैसे खात्यावरती येतील। बघा अशा प्रकारे पूर्ण पैशांचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे आणि हे नमो शेतकरी योजनेच्या 1 हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत किती रुपये, तर बघा 4000 रुपये। आता ही 4000 रुपयांची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि हे पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार, आजपासून वाटप सुरू होणार की उद्या सकाळपासून वाटप सुरू होणार की दुसरी कोणती तारीख आहे, तर चला संपूर्ण नमो शेतकरी योजनेची माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशाच महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला आता संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जर विचार केला तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला असून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे आणि यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये अखेर खात्यात येणार आहे। बघा तिकडून एकदा वाटप सुरू झाला की 30 ते 35 मिनिटात पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भेटणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता नाही तर 10वा हप्ता पण 2000 रुपये। बघा या ठिकाणी आता ही टोटल रक्कम किती झाली, 4000 रुपये झाली। ही 4000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत येणार आहे आणि हे पूर्ण पैसे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 2 टप्प्यामध्ये लाखो शेतकऱ्यांना भेटणार आहेत। 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती महाराष्ट्रभर हे पूर्ण पैसे वाटप आता सुरू करणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे। आणि बघा आता फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत तर इकडं काय अपडेट आलेले आहेत, तर बघा इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे तर मिळणारच आहेत। बघा पहिली यादी आता कधीही येऊ शकते आणि शेतकरी बांधवांनो कोणत्याही क्षणी आता पैसे खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। योजनेचे 4000 रुपये आता मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल हप्ता तर 2000 रुपयांचा असतो आणि 4000 रुपये कसे मिळणार, तर बघा 9वा आणि 10वा हप्ता असे 2 हप्ते शेतकऱ्यांना सरकार देणार आहे आणि 2 हप्त्याचे 4000 रुपये 2 टप्प्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। आता तुम्हाला वाट बघण्याची गरज पडणार नसून सर्व पैसे हे तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होऊन जातील आणि हे पूर्ण पैसे मिळतील। पण एवढंच नाही तर बघा आलेल्या माहितीनुसार इथं सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचेच पैसे नाही तर त्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पण सरकार देणार आहे। बघा आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही, त्यामुळे सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा मग सरकारचा निर्णय असा आहे की शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये तर सर्व शेतकऱ्यांना द्यायचे, पण त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पण 15000 रुपये द्यायचे। म्हणजे तुमच्या ज्या बँक खात्यात नमो शेतकरीचे
यावर्षी पैसे येणार आहेत त्याच बँक खात्यात 15 ते 20 हजार रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण जमा होणार आहेत. पण बघा यामध्ये आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत. जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाही तर मग तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे भेटणार नाहीत. जर तुम्हाला हे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली नवीन 2 कामे लवकर करून घ्या, उशीर करू नका, कारण आता पैसे वाटप सुरू होणार आहे. मग चला आता नेमकी कोणती 2 कामे करायची जेणेकरून नमो शेतकरी पीक विम्याचे पैसे भेटतील ती सर्व काय माहिती आपण पाहूया. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जर विचार केला तर आता पूर्ण पैशांचं वितरण डीबीटीच्या अंतर्गत केलं जाणार असून लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला दिलासा आता मिळणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी घोषणा झाली, पण नमो शेतकरी योजनेचे पैसे यावेळी 4,000 रुपये जास्त रक्कम आहे आणि ही रक्कम सहजासहजी मिळणार नाही. तुम्हाला 2 कामं लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहेत. सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर मग नमो शेतकरीचे पैसे विसरा, ते पैसे तुमच्या खात्यावरती पोहोचणार नाही, तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला यायचे पण नाहीत. त्यामुळे ही गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा आणि नुकसान भरपाई पण सरकार 15 ते 20 हजार रुपये देणार आहे आणि ही पण रक्कम जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही 2 कामे करा, म्हणजे ती पण रक्कम तुम्हाला भेटून जाईल आणि तुमचा मोठा फायदा ही 2 कामे केल्याने होणार आहे. मग चला नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्याला मिळतील याबद्दलची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप कधीपासून सुरू होत आहे, कोणत्या शेतकऱ्याला पैसे कधी मिळणार आणि महत्त्वाचं म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे हे जी पैसे सरकार देणार आहे ही सर्व मिळून रक्कम किती होते. तर इकडे बघा आता नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये यायला सुरुवात होणार आहे. कोणत्या क्षणी मोबाईलवरती मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये असा मेसेज आला की समजून जायचं आहे आपल्या बँक खात्यात नमो शेतकरीचे 2,000 रुपये आले. त्यानंतर 10व्या हप्त्याचा मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये हा पण मेसेज आला की समजून जायचं आहे आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते नमो शेतकरीचा 10वा पण हप्ता मिळाला आहे. असे हे 2 हप्त्याची 4,000 येणार आणि यामध्येच पीक विम्याचे असतील 15 ते 20 हजार रुपये. काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळतील तर काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे मिळणार आहेत आणि त्यातची 4,000 रुपये नमो शेतकरीची पण रक्कम असेल. म्हणजे बहुतांशी शेतकरी बांधवांना काहींना 19,000 रुपये मिळणार तर काही शेतकरी बांधवांना 24,000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीचं हे सर्व नमो शेतकरी योजना आणि पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशांचं वाटप तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. मग चला हे सर्व पैसे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत, नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सरकार पैसे वाटप करणार आहे, आता त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुमच्या बँकेच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये सर्वात आधी जमा होतील आणि तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पण पैसे नक्कीच मिळतील. मग आता पैसे वाटपाच्या जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर आता पूर्ण रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असून सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना चांगला फायदा होणार असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रकमेचं वाटप केलं जाणार आहे. पूर्ण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असून तुम्हाला एक सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होतील, त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करत बसू नका. एकंदरीत विचार केलं तर बघा आता पैसे वाटप होणारे नेमके कोणकोणते जिल्हे आहेत आता या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूया. बघा जर कोणी नांदेड जिल्ह्यातील असेल तर आता या जिल्ह्यातील तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तर मिळणारच आहेत, पण एवढंच नाही तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि 10वा हप्ता हा 2,000 रुपये अशी 4,000 रुपयांची रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यात पूर्ण जमा होणार आहे आणि यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी खुश होणार आहेत. नांदेड जिल्ह्याचं पण नाव यादीत असल्यामुळे पूर्ण पैसे मिळतील आणि नमो शेतकरी योजनेचे 2 टप्प्यात 9व्या आणि 10व्या
9व्या हप्त्याचे 4,000 रुपये पण आता जमा केले जाणार आहेत। यामुळे सर्व शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा आता सरकारच्या माध्यमातून आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूया। जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी असेल ना तर तुमच्या बँकेच्या खात्यात सर्व पैसे हे 100% जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। तर चला पैसे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात दिले जाणार आहेत बघा। इथं सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता दिले जाणार आहेत। होय, आता सरकार काय करणार आहे तर बघा, फक्त नमो शेतकरीचेच पैसे देऊन रिकामं सरकार होणार नाही, तर आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आणि त्यासोबत हे नमो शेतकरीचे पैसे अशी मोठी रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांना भेटणार आहे। आणि यामध्ये तुमचं पण नाव आता येईल। फक्त सरकारने सांगितलेली 2 कामे करा, सर्व पैसे तुम्हाला 20-22 हजार रुपये मिळून जातील। आणि आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती मी तुम्हाला लगेच याच व्हिडिओमध्ये सांगणार असून यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। बघा, आलेल्या माहितीनुसार आता यादी येत आहे। महत्त्वाचे काही कामे करावी लागतील तरच तुमचं नाव यादीत येईल आणि 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे, 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे हे पैसे तुम्हाला 100% मिळून जातील आणि मोठी रक्कम ही तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल। त्यामुळे कसलीच काळजी चिंता तुम्हाला करत बसण्याची आता गरज राहणार नाही। तर चला मग आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी भेटणार आहेत ते बघूयात आणि फिक्स तारीख नेमकी काय आहे आणि कोणत्या तारखेला हे सर्व पैसे वाटप केले जाणार आहेत हे पण तुम्हाला सांगतो। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये या पैशाचं वाटप कधीपासून सुरू होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहत चला। सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे बघायला मिळेल। तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये नेमके आता कोणत्या क्षणी वाटप होणार आहेत, कोणत्या क्षणी जे तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत, मग ते कधीपासून वाटप सुरू होणार आहे, पुढच्या काही तासात पैसे वाटप सुरू होणार आहेत की दुसरीच कोणती वेळ आहे ते देखील पाहूयात। त्यापूर्वी बघा, या ठिकाणी आता सरकारकडून एक माहिती आलेली आहे ती म्हणजे आदेशाच्या विरोधात कोर्टात न जाता कंपनीने खरीप 2025ची नुकसान भरपाई तातडीने देण्याचे मान्य केलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा होतात त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लगेच नमो शेतकरीचे पण पैसे तर आता येणारच आहेत। त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण राहणार नाही। बघा, या ठिकाणी काय अपडेट आलेले आहे, आदेशाच्या विरोधात कोर्टात न जाता कंपनीनं काय मान्य केलेलं आहे तर कंपनीचं म्हणणं आहे की कंपनीने खरीप 2025ची नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ते तातडीने देण्याचं मान्य केल्याचं देखील बघायला मिळत आहे। आणि जी काय नुकसान भरपाई झालेली आहे ती तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग केली जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे डायरेक्ट खात्यावरती येणार आहेत। आणि या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचे पण 4,000 भेटणार आहेत। मग चला, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाचं कंपनीने मान्य केलेलं आहे ते आपण बघूयात। कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे 15,000 ते 20,000 रुपये हे जमा होणार आहेत आणि त्या जिल्ह्यात नमो शेतकरीचे पण लगेच पैसे येणार आहेत। मग तो नेमका जिल्हा कोणता आहे तर बघा, पुढील जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव। बघा, आता धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता 4,000 रुपये आता जमा होणार आहे। आणि याच शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत 20,000 रुपये नुकसान भरपाईचे पण पैसे येणार आहेत। जसं की नांदेड जिल्ह्यात देखील आता पैशांचं वाटप होणार, तसंच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पूर्णपणे पैसे भेटणार आहेत। आणि डीबीटी अंतर्गत सर्व रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। बघा, आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप कधीपासून सुरू होत आहे आता ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला लगेच सांगतो आणि आपला व्हिडिओ लगेच आपण बंद करूयात, कारण आता महत्त्वाची माहिती तुम्हाला राहिलेल्या 1 मिनिटामध्ये मी देऊन टाकणार आहे। त्यामुळे आता 1 मिनिट व्हिडिओ लक्ष देऊन पहा।
तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे स्पष्ट अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. नमो शेतकरी योजनेची खुशखबर आली. बघा आता जी माहिती तुम्हाला महत्त्वाची सांगायची होती ती एका मिनिटामध्ये आता सांगून टाकतो. काय खुशखबर आली तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे प्रतीक्षा करू नका. होय बघा आता दिलासा देणारी बातमी आलेली आहे. पैसे कधी भेटतील, आज येतील की उद्या येतील असा प्रश्न होता ना, तर आता काळजी करू नका. बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्ण येणार आहेत आणि ते पण 4,000. बघा 4,000 रुपये हे पूर्ण जमा होणार आहेत. आता बरेच जण काय म्हटले योजनाच बंद झाली, असं झालं तसं झालं, काही झालेलं नाहीये. योजना सुरूच आहे आणि हे योजनेचे पैसे पूर्ण खात्यावरती आता येणार आहेत. आणि DBTच्या अंतर्गत बघा DBTला अखेर मान्यता मिळाली आणि DBTचं एक काम तर पूर्ण केलं. आता फक्त बटन दाबण्याचं काम राहिलंय. जसं नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाचं बटन दबेल तसे इकडे पैसे अर्ध्या तासात, बघा जास्त एकूण 2 दिवसाचा वेळ लागणार नाही, 30 ते 35 मिनिट जास्तीत जास्त या टायमिंगमध्ये पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल. पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं आहे आणि सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता केले जाणार असून शेतकरी चांगलेच खुश होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका किंवा चिंता करू नका. पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यावरती होणार असल्याने तुम्हाला एक मोठा चांगला दिलासा आता मिळणार आहे. बघा एकंदरीत विचार केला तर मग आता हे नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार हे पण मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो. फक्त आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघण्याचं काम करा. बघा आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे टप्प्याटप्प्यात आता हे पूर्ण मिळून जातील. आता सर्वात आधी आणखीन कोणत्या जिल्ह्यात मिळणार तर यामध्ये बघा हिंगोली जिल्हा. जर हिंगोली जिल्ह्यातील कोणी राहणारे असेल तर या जिल्ह्यात पण पूर्ण हे पैसे आता जमा होणार आहेत. पूर्ण रक्कम DBTच्या अंतर्गत या जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण वाटप होत असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत. आणि शेतकरी बांधवांनो आता नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाची अधिकृत तारीख जरी जाहीर झाली नसली तरी शेतकरी बांधवांनो आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि आता 15 ऑगस्ट लवकरच येत असून 15 ऑगस्टच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना बळीराजाला नमो शेतकरी योजनेच्या पैशांचं वाटप केलं जाऊ शकतं अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून आलेली आहे. जर अधिकृत तारीख सरकारकडून आली तर ती माहिती आपण नक्कीच देऊ. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.